विस्तारानं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल जपानच्या दौऱ्यावर असून भारतीय दूतावास आणि जपान चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या जपान भारत व्यवसाय सल्लागार समितीच्या गोलमेज परिषदेत ते आज सहभागी झाले। भारत आणि जपान यांच्यातल्या राजनैतिक संबंधांच्या अमृत महोत्सवाप्रित्यर्थ हे वर्ष भारत जपान इयर ऑफ शेअर्ड होरायझन्स म्हणून घोषित करण्यात आलं असल्याचा उल्लेख करत भविष्यातल्या भागीदारीवर चर्चा करण्यासाठी हा सर्वोत्तम क्षण असल्याचं ते म्हणाले। भारतात आधीपासूनच मोठ्या संख्येनं जपानी कंपन्या कार्यरत आहेत। भारत आजच्या $4 ट्रिलियन अर्थव्यवस्थेकडून 2047 पर्यंत $30 ट्रिलियन अर्थव्यवस्था होण्याकडे वाटचाल करत असताना या प्रवासात जपान आमचा भागीदार असेल अशी आमची अपेक्षा असल्याचं गोयल म्हणाले। गोयल यांनी आज टोक्यो इलेक्ट्रॉन लिमिटेडच्या शिष्टमंडळाची भेट घेतली। यावेळी भारतातील सेमीकंडक्टर कार्यक्षेत्रातील टोक्यो इलेक्ट्रॉनच्या गुंतवणुकीबाबत आणि प्रगत उत्पादन क्षेत्रातील सहकार्य अधिक दृढ करण्याच्या संधींबाबत त्यांनी चर्चा केली। भारताचं विस्तारणारं सेमीकंडक्टर आणि इलेक्ट्रॉनिक्स कार्यक्षेत्र जपानी कंपन्यांना आपली उपस्थिती अधिक बळकट करण्यासाठी आणि भारताच्या विकासाच्या प्रवासात सहभागी होण्यासाठी मोठी संधी उपलब्ध करून देतं असं गोयल यांनी म्हटले। मित्सुबिशी कॉर्पोरेशनचे प्रतिनिधी संचालक जुरो बाबा यांच्यासोबतच्या गोयल यांच्या चर्चेत भारतातील मित्सुबिशी कॉर्पोरेशनच्या 9 दशकांहून अधिक काळांपासून असलेल्या दीर्घकालीन उपस्थितीचा आधार घेऊन वाहन, ऊर्जा आणि पायाभूत सुविधा या क्षेत्रांमधील सहकार्य अधिक वाढवण्याच्या संधींवर चर्चा करण्यात आली। मेइजी सेइका फार्मा